नमस्कार, मी संतोष मोरे. आपण पाहत आहे मुंबई आउटलुक. कालपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ते दिल्लीला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अचानक काल रात्री 8:30च्या जवळपास दिल्लीत दाखल झाले. महायुतीमध्ये मनसे सामील होणार या संदर्भातील अनेक चर्चा आणि इतर वृत्तवाहिनीमध्ये देखील बातम्या प्रसारित होत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे नेते यांच्यामध्ये आज दिल्लीत बैठक झाली. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महायुतीचा घटक पक्ष म्हणून होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. साधारणतः अर्धा तास अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यात बैठक झाली. मात्र राज्यामध्ये पहिलेच महायुतीमध्ये 3 पक्ष असताना देखील मनसेचं इंजन महायुतीला का लावण्यात येत आहे हा प्रश्न सर्वसाधारणला पडलेला आहे. नुकत्याच लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे आणि सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या स्तरावर मतदारसंघानुसार तयारी देखील सुरू केलेली आहे. मात्र असं असताना राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पार्टी, त्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडलेला हे शिंदे यांचा गट, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले अजित पवार यांचा, असे 3 प्रमुख पक्ष हे 2 प्रमुख पक्ष असताना देखील मनसेचं महायुतीला इंजिन का हाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे. त्यामागील अगर पाहिलं तर राज ठाकरे यांची जर पार्श्वभूमी जर पाहिली तर राज ठाकरे हे राज्यातील सर्वात प्रबळ नेते आहे. त्यांचे चाहता आणि त्यांच्या कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहे. साधारणतः राज ठाकरे ज्यावेळी भाषण करतात त्यावेळी सर्वच पक्षाचे लोक त्यांचे भाषण ऐकण्याकरिता जमतात. त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. हजारो आणि लाखोच्या संख्येने लोक त्यांचं भाषण ऐकतात. त्यामुळं कुठेतरी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये एक स्टार प्रचारक म्हणून राज ठाकरे हे मिळू शकतात. त्याचा उपयोग महायुतीला होऊ शकतो. त्याच एक कारणापैकी एक कारण म्हणजे हे देखील आहे. दुसरं कारण असं आहे की ज्या प्रकारे मागील 1.5 वर्षामध्ये शिवसेना पक्ष फोडल्यानंतर ज्या प्रकारामध्ये भाजपच्या संदर्भात संपूर्ण जे मराठी जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये जो राग आणि जो विष जे पसरलेला आहे ते कुठेतरी कमी करण्यात यावं, या पार्श्वभूमीवर देखील राज ठाकरे यांची महायुतीमध्ये आगमन करण्यात आलेलं आहे किंवा त्यांना घेण्याचे विचार पक्षसृष्टीकडून भाजपच्या सुरू आहे. यामागे कारण असं आहे की ज्या प्रकारात मनसे आणि जर महायुतीत आली तर कुठेतरी उद्धव ठाकरेंना जी सहानुभूतीची लाट जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी दिसत आहे ही कॅप्चर करण्यात महायुतीला फायदा होऊ शकतो. आणि ज्या प्रकारे उद्धव ठाकरे जे वारंवार गुजराती आणि मराठी हा उल्लेख करून ज्या प्रकारामध्ये वातावरण निर्मिती करत आहेत ते कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि ते मतदार आपल्यासोबत ओढण्यासाठी राज ठाकरेंच्या माध्यमातून हा महायुतीचा देखील या संदर्भातील एक प्रयोग आहे. दुसरं कारण म्हणजे की राज ठाकरे यांचं जे पक्षाचं जे बळ आहे हे सर्वाधिक त्यांची ताकद मानली जाते ती मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनसेचं बळ आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी महायुतीचे जे उमेदवार आहे यांना निवडून आणण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात त्यांची मदत होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर जर महायुतीमध्ये राज ठाकरे आले तर त्यांना त्यांचे संपूर्ण राज्यामध्ये प्रचार दौरे देखील आखण्यात येणार आहे. मनसेचा आता नुकताच गुढीपाडव्याला वर्धापन दिन आहे. त्यानंतर त्यामध्ये काय त्या घोषणा करणार हा भाग वेगळा असणार आहे. मात्र जे गुढीपाडव्याच्या निमित्त जे मेळावा जो मनसेच्या वतीकडून आयोजित करण्यात येते शिवतीर्थावर त्या ठिकाणी संपूर्ण माहिती ही राज ठाकरे देणारच आहे. मात्र या कुठेतरी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राज ठाकरे यांचा उपयोग महायुतीकडून करण्यासाठी महायुतीत राज ठाकरेला घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईमध्ये दक्षिण मुंबई हा मतदारसंघ राज ठाकरे यांना सोडण्याची सध्या तरी चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे शिर्डी आणि औरंगाबाद हा देखील मतदारसंघ राज ठाकरे यांच्याकडून मागण्यात आलेला आहे. मात्र मनसेला एक जी लोकसभेची जागा आहे ही देण्याचं कुठेतरी भाजप सिस्टीमच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आणि ती मुंबई दक्षिणमधील जी जागा आहे लोकसभेची ती देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मनसेच्या वतीने बाळा नांदगावकर जे राज ठाकरे यांचे समर्थक आहे, त्यांचे जो जुने मित्र आहे, ज्यावेळेस राज ठाकरे हे पक्ष सोडून नवीन पक्ष मनसे स्थापन केले तेव्हापासून बाळा नांदगावकर त्यांच्यासोबत आहे. तर त्या ठिकाणी बाळा नांदगावकर यांना
उमेदवारी देण्याची शक्यता आहे। मात्र ज्या प्रमाणामध्ये एकंदरीत महाराष्ट्रातले जे उद्योगधंदे हे गुजरातला गेले, त्या पार्श्वभूमीवर देखील ज्या प्रकारे भाजप आणि गुजरात या दोन राज्यांमधून जो वाद निर्माण झाला होता, विरोधकांकडून वारंवार ज्या टीका करण्यात येत होत्या, त्यामुळं या निवडणुकीमध्ये गुजराती विरुद्ध मराठी हा वाद समोर येण्याची शक्यता असताना त्यामुळं हा वाद कुठेतरी कमी करण्यासाठी आणि मराठी मतदार देखील भाजपकडे वळवण्यासाठी देखील एक प्रयत्न भाजपसृष्टीचा आहे, जो की मनसेला सोबत घेण्यामध्येच यशस्वी होऊ शकतो। सगळ्यात मोठा विषय असा आहे की जे महाराष्ट्र नूतन सेना आहे यांना एक जागा देऊन संपूर्ण महाराष्ट्रामधील जे मराठा जे मतदार आहेत त्यांना आकर्षित करण्याचा प्लॅन हा भाजपसृष्टीचा आहे। कारण की उद्धव ठाकरे ज्या प्रमाणामध्ये आक्रमक होऊन भाजप विरोधात जे रान पेटवलेलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा अमित शहा असो यांच्यावर ज्या प्रकारे टीका करत आहे, त्यामुळे स्पष्ट आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये थेट लढत ही उद्धव ठाकरे हे मराठी विरुद्ध गुजराती करण्याची दाट शक्यता असल्यामुळेच कुठेतरी मनसेला सोबत घेऊन हा जो विरोध जो सुरू आहे हा मावळ करण्याचा प्रयत्न भाजपसृष्टीकडून सुरू आहे। जरी अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली असली तरी अद्याप युतीची घोषणा झालेली नाही आहे। मात्र युतीची घोषणा येत्या 1-2 दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे। मात्र त्यामुळं जे जागा वाटप आहे, ज्या प्रकारे येण्यापूर्वी देखील शिवसेना असो, राष्ट्रवादी अजित पवार गट असो किंवा भाजप असो, तर यांच्यामधला जो जागा वाटपाचा तिढा हा अद्यापही कायम आहे। त्या संदर्भात आज दिल्लीमध्ये देखील बैठक सुरू आहे। काही वेळापूर्वीच अजित पवार असो, एकनाथ शिंदे असो, त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे स्वतः पोहोचलेले आहे। अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे आणि जागा वाटपाचा जो तुडा जो झालेला आहे हा सोडवण्याचा प्रयत्न कुठेतरी करणार आहे। मात्र त्यानंतर आज राज ठाकरेसोबत काय चर्चा झाली या संदर्भात देखील एक अपडेट जी सोबतचे जे मित्रपक्ष आहे शिवसेना आणि अजित पवार गट यांना देखील देण्यात येणार आहे। त्यामुळं येणाऱ्या 2 दिवसामध्ये मनसे आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे।